नंदुरबार जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 46,000 शेतकऱ्यांच्या 31,000 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. कृषी विभागाने ऑक्टोबर अखेरीस झालेल्या अतिवृष्टीनंतर केलेल्या पंचनाम्याचा अहवाल बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. या अहवालात ही नोंद करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांचे 33% अधिकचे नुकसान झाले आहे. नंदुरबार बाजार समितीच्या पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात CCI कडून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी डिजिटल पद्धतीने ऑनलाईन नोंदणी करून कापूस आणावा अशी माहिती बाजार समितीने दिली आहे. शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंद करून आधार कार्ड कपास किसान ॲपवर अपलोड करावे अशी माहिती देण्यात आली आहे. नोंदणीनंतर दिलेल्या स्लॉटनुसारच कापूस खरेदी करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत बुधवारी दिनांक 26 नोव्हेंबर त्या पालिकांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले. सकाळपासून चिन्ह मिळाल्यानंतर अनेकांनी दुपारनंतर मिळेल तेवढ्या वेळेत जुजबी साहित्यासह रिक्षा तयार करून प्रचारात सहभाग घेतला. अक्कलकुवा तालुक्यातील नाला येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना बुधवारी दिनांक 26 दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. घटनेमुळे शेतकरी व मजुरांमध्ये खळबळ उडाली आहे. शहादा शहरातील लोणखेडा वळण रस्त्यावरील मोहिदा चौफुलीवर भरधाव वेगातील ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्यास चिरडल्याची घटना बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदीवर नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीसाठी खुला होण्याची अपेक्षा होती, परंतु प्रशासनाने पुलाचे उद्घाटन केलेले नाही. तत्पूर्वीच पुलावरून वाहतूक सुरू आहे. यात ऊस वाहून नेणारी वाहने सर्वाधिक आहेत. यामुळे बुधवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पिकअप, 3 चाकी रिक्षा आणि ऊस वाहून नेणारे ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला होता. अपघातामुळे पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. दिवाळीची सुटी आटोपताच शाळा महाविद्यालयांनी वार्षिक सहलींचे नियोजन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या या उत्साहात यंदा भर घालण्याचे काम राज्य परिवहन महामंडळाकडून होणार आहे. एसटीने यावर्षी शालेय सहलींसाठी विशेषतः नवीन कोरी लालपरी बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील 251 आगारांमधून एकूण 800 ते 1000 बस उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास केवळ आनंददायीच नाही तर सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी सुद्धा होणार आहे. शहादा तालुक्यातील फेस येथे गीता जयंतीनिमित्त श्रीकृष्ण पंचकृष्ण मंदिर कळस बांधकाम शुभारंभ पंचावतार उपहार यात्रा महोत्सवाची तयारी सुरू आहे. शहादा तालुक्यातील अस्लोद येथे बुधवारी श्री नागेश्वर महाराज यात्रेनिमित्त नवस फेडणे, सत्यनारायण पूजा व दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. यात्रेनिमित्त श्री नागेश्वर महाराज मंदिरात रात्री भजनाच्या कार्यक्रमाने जागरण करण्यात आले. मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रमही झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना ताकद देण्याचे काम केले. ही योजना कधीही बंद होणार नाही. लाडक्या भावांना देखील सरकारने स्वयंरोजगार व स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नंदुरबार येथील सभेत बोलताना केले. कळंबू परिसरात कापूस वेचणीचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील मजूर रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर झाल्याने मजूर टंचाई जाणवत आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या थकीत करांवर तब्बल 50% सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून थकलेली असलेली करवसुली आता सुलभ होणार असून ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढून स्थानिक विकास कामांना अधिक गती मिळणार आहे. जिल्ह्यात 639 ग्रामपंचायतींमध्ये राहणाऱ्या हजारो निवासी मालमत्ता धारकांना राज्य शासनाच्या या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे.